ओम श्री कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील बंधू भगिनींनो नमस्कार. मी आपल्या सोसायटीतील एक रहिवासी डी राऊत बोलतो आहे. बंधू भगिनींनो, आपल्या सोसायटीचे पुनर्विकास झाले पाहिजे या मताशी मी आपल्याबरोबर इतर सर्वांबरोबर सहमत आहे. तथापि मला एक गोष्ट इथं आर्जवून सांगावीशी वाटते, ती ही की उचललेले पहिले पाऊल जर बेकायदेशीर असेल तर दुसरे पाऊल हे आपल्याला गुन्हेगारीकडे घेऊन जाईल. आपल्या सोसायटीचे पुनर्विकास होत असताना या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे की आपण उचललेले पहिले पाऊल हे कायदेशीर आहे की नाही आहे, अवैध आहे का, बेकायदेशीर आहे का, सोसायटीमध्ये अविश्वास निर्माण झालेला आहे का, पारदर्शिता आहे की नाही, या सगळ्या गोष्टीची अगदी शांत मनाने चित्ताने आपण शहानिशा केली पाहिजे. बंधूंनो भगिनींनो, आपल्याला असं लक्षात येईल की कधीकधी आपण रस्त्याने जातो, एखादी विहीर आपल्याला दिसते, आपल्याला माहीत आहे ही विहीर आहे, लांबूनच दिसते, पण त्यात एखाद्या माणसाने उडी मारली तर काय होईल? पहिले पाऊल हे विहिरीत उडी मारणे म्हणजे आत्महत्याला चालना देणे ठरेल. त्याचं दुसरं पाऊल कुठं पडेल? विहिरीतल्या खोल विहिरीतल्या चिखलामध्ये, आणि तिथे तो रुतून बसेल थोडा वेळ आणि नंतर त्याचा दम घुटून त्याचा मृत्यू होईल. तेव्हा उचललेले पहिले पाऊल हे फार महत्त्वाचे असते. ते जर आपण विचारपूर्वक उचलले नाही तर विहिरीत उडी मारल्याप्रमाणेच आपली गत झाल्याशिवाय राहणार नाही. काही विहिरींना बाहेर येण्यासाठी पायऱ्या असतात, ही चांगली गोष्ट आहे. तेव्हा पहिल्या पायरीला प्रथम आपण उडी मारली, आणि अशी काही पायरीची विहीर असेल तर तिथून आपण बाहेर येऊ शकतो. पण ज्या विहिरीला पायरीच नसेल त्याचं काय, आणि ज्याला पोहता येत नसेल त्याचं काय? तो त्या विहिरीमध्ये डुबून मरणारच. तेव्हा बंधू भगिनींनो, आपली विहीर ही काही पायरीची विहीर जरी नसली तरी अजूनही आपण आपल्याला जी काही आपली अवस्था आहे त्यामध्ये सुदैवाने त्या विहिरीतून बाहेर येण्यासाठी एक छोटीशी आपल्याला काहीतरी एक अशी पायवाट मिळालेली आहे, किंवा एखादी अशी उंच जागा मिळालेली असं आपण म्हणूया. तर त्या जागेवर आपण विहिरीच्या बाहेर येऊ शकतो. आणि ती जागा काय आहे? ती जागा ही आहे की आपण या क्षणाला असं आपण सांगू शकतो आपल्याला की लेटर ऑफ इंटेंट ही काही कायदेशीर नाही आहे, बांधील नाही होता मी त्याला लेटर ऑफ इंटेंटला, त्याला काही किंमत नाही आहे कायद्याच्या भाषेत. आणि आम्ही पुनर्विकास केलाच पाहिजे हे कोणाचीही आम्हाला बंधनकारक असू शकत नाही. आम्ही आमच्या विचाराचा पुनर्विचार करू शकतो. तेव्हा पुनर्विकास आम्हाला आजच केला पाहिजे अशी काहीही जरूरत जर आपल्या सर्वांना वाटत असेल तर आपण एक लेटर सहकारी सोसायटीला दिलं पाहिजे, उपनिबंधकाला,
की आमची सध्या तरी इच्छा नाही आहे पुनर्विकास करण्याची. आम्हाला घाई नको आहे. पुनर्विकास करण्यासाठी आम्हाला आणखी अवधी पाहिजे आहे. त्याच्यामुळे तुम्ही आलात तसंच घेतली त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला आभार देतो आणि ही प्रक्रिया आम्ही इथंच थांबवतो. ज्याला लेटर ऑफ इंटेंट दिलेलं आहे त्यालासुद्धा कळवलं जाऊ शकते की आम्ही आता इथेच थांबतो. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा पुढे गरज भासेल तेव्हा तुम्हाला आम्ही बोलवू आणि नंतर आपण विचारपूर्वक ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. जर आपण असं नाही केलं तर काय होईल? मी आधीच सांगितल्याप्रमाणे रस्त्याने जाता जाता आपल्याला एखादी विहीर भेटली आणि आपल्या कहतुलापोटी आपण त्या विहिरीमध्ये उडी मारली असा तो प्रकार होईल आणि आपण नंतर त्यामध्ये आपल्याला मरण आले, आपलं अस्तित्व संपलं, मग रडण्यात काय अर्थ नाही राहणार नाही. तेव्हा मित्रांनो, आजच आपल्याला वेळ आहे आपल्याकडे. आपण सगळे समजदार आहोत. झालेली चूक ज्या ठिकाणी झाली असेल त्याच ठिकाणी दुरुस्त करणे हे केव्हाही शहाणपणाचं लक्षण ठरते. आपली चूक झाली आहे हे मान्य केलं पाहिजे की आपली कमिटी वैध नव्हती, आपण बऱ्याच गोष्टी फॉलो केल्या नाही आहेत, आपल्याकडे सोसायटीचा जे वेबसाईट आहे ती नाही आहे, सोसायटीचं जीमेल नाही आहे, सोसायटीने नेमलेले जे काही आपल्याला माहिती देणारे आहेत त्यांनी आपल्याला अधुरी माहिती दिलेली आहे वगैरे वगैरे. आणि हे एकदा मान्य केलं की मग मोठ्या मनानं आपण आपल्या सर्वांना सदस्यांना आपण सांगू शकतो की झाले आहे ते काही अनावधानाने झालेलं आहे, आमचं काही इंटेन्शनली नव्हतं तसं, आणि याच्यातून आता आपण सगळेच बाहेर पडूया आणि बंधुभावाने परत आपण एक चांगला काही वेळानंतर 1-2 वर्षानंतर ह्यावर विचार करूया, सखोल विचार करूया. आणि हे शक्य आहे. पण आजच जर तुम्ही उडी मारली आणि स्वतःच्या नाशाला आमंत्रण दिलं तर तुम्हाला देवसुद्धा वाचवू शकणार नाही पुढे. कारण यानंतर तुमच्यापुढे जे काही डॉक्युमेंट येतील ते अतिशय भयंकर असणार आहेत. तुमचं अस्तित्व संपवून टाकतील, असल्याचं नसलं करून टाकतील तुम्हाला, आणि ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही. कुठल्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं असेल तुम्ही घाईघाईने सही करणार आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की अरे हे तर चुकीचं झालं, अरे ते तर चुकीचं झालं. तर पहिलं पाऊल जे आपलं चुकीचं आहे ते आपण दुरुस्त केलं पाहिजे. जरा इथंच थांबलेलं बरं होईल असं मला वाटते. सर्व बंधू भगिनींना मी परत एकदा विनंती करतो, नम्र आवाहन करतो की बंधूंनो, भगिनींनो, या सगळ्या गोष्टीचा आपण पुनर्विचार करा आणि आपण हे जी प्रक्रिया आहे ही इथेच आपण थांबवली पाहिजे. जर पहिले पाऊल चुकीचं झालं असेल तर परत आणखी दुसरे काहीतरी डॉक्युमेंट तुमच्या पुढे सादर केले जातील आणि परत तुम्ही ती चूक करणार जी पहिली चूक झालेली आहे. पण यावेळी ही चूक नसेल, ती तुमची आत्महत्या असेल हे लक्षात ठेवा. तेव्हा मित्रांनो, बंधू भगिनींनो, यापासून प्रवृत्त करणे आणि तुमचे आणि तुमच्या सोसायटीचे, तुमच्या कुटुंबाचे, मुलाबाळांचे नुकसान होऊ नये या हेतूने मी हे सर्व करीत आहे. जर तुम्हाला हे चुकीचे वाटत असेल तर मला क्षमा करा असं मी एवढेच विनंती करेन. जय हिंद, जय सहकार.